नागपंचमी का साजरी करतात? परंपरेमागची कथा तुम्हाला माहीत आहे का मित्रांनो? चला आता आपण बघूया. नाग जंगलात राहतो, पण पावसामुळे त्याच्या घरात पाणी येतं. त्यामुळे तो जंगलाच्या बाहेर वस्तीला येतो. तो आपला पाहुणा असतो, अतिथी असतो आणि आपण "अतिथी देवो भव" म्हणत त्या नागाचे पूजन करायला हवे. नागपंचमीला महिला नागाची, वारुळाची मनोभावे पूजा करतात. तर या दिवशी नागाच्या कथा ऐकल्या जातात. तुम्हाला माहीत आहे का नागाच्या कथा? जर माहिती नसेल तर चला आपण या व्हिडिओमधून शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. सगळी माहिती तुम्हाला याच्यात मिळून जाईल आणि तुमच्या मुलांना सुद्धा ऐकवा. श्रीकृष्णाकडून कलियाचा पराभव. भगवान श्रीकृष्णाने कालिया या नावाच्या सर्पाचा पराभव केला. कालिया यमुनेच्या डोहात राहत होता. यमुनावासियांना त्रास देण्यासाठी तो यमुनाच्या डोहात विष कालवीत असे. यमुना नदीचे पाणी विषारी झाल्याने लोकांचे हाल होत होते. त्याला हकलून देऊन यमुनेचे पाणी सर्वांना पिण्यासाठी स्वच्छ करावे म्हणून श्रीकृष्ण एकटाच कालियाला पराभव करायला निघाला. यमुनेच्या डोहात श्रीकृष्ण आणि कालिया नागाचे युद्ध झाले. तेवढ्यामध्ये श्रीकृष्णाने कालियाच्या डोक्यावर नृत्य करू लागला. कालिया कासावीस झाला. त्याची बायका, मुले घाबरली आणि कालियासाठी जीवनदान मागू लागली. शेवटी अखेर आपल्या सर्व परिवारासह तेथून निघून जाण्याचे व पुन्हा कधीही ब्रजवासियांना त्रास न देण्याच्या अटीवर कृष्णाने त्यांना सोडले. कालियाने यमुनेतील सर्व विष शोषून घेतले आणि भगवान श्रीकृष्णाने प्रसन्न होऊन त्याला वरदान दिले की त्याच्या या कर्तृत्वासाठी श्रावण शुल्क पंचमीला नागपंचमीचा सण साजरा केला जाईल आणि नागाची पूजा केली जाईल. तर या दरम्यान असे सांगितले जाते की ज्या दिवशी श्रीकृष्णाने कालिया नागाचा पराभव केला तो दिवस श्रावण शुद्ध पंचमीचा होता आणि तेव्हापासून आपल्या इथे परंपरागत नागपंचमी साजरी केली होते. तसेच महाभारतातील नागपूजा. तर महाभारतातील नागपूजा म्हणजे काय? तर नागपूजा महाभारताच्या काळापासूनच सुरू आहे. महाभारतात नागपूजेसंबंधात काही महत्त्वाच्या नोंदी आहेत. आर्य लोक भारतात आले. त्यांनी गंगा यमुना नदीच्या खोऱ्यात वस्तीसुद्धा केली आणि कालांतराने तो भाग अपुरा पडायला लागल्यावर ते पूर्व भागाकडे सरकू लागले. तेथे त्यांच्याही पूर्वी वस्ती केलेले लोक होते. ते नागवंशाचे लोक होते. आपल्या प्रांतावर हे आर्य लोक आक्रमण करीत आहेत हे पाहिल्यावर त्यांनी विरोध केला. त्यांच्यात युद्ध होऊ लागली. एकदा तर नागराज तक्षक याने आर्याचा राजा परीक्षित याचा वध केला. त्यामुळे त्याचा मुलगा जन्मेजय भयंकर संतापला आणि त्याने आपल्या पित्याचा सूड घ्यायचे ठरवले आणि नाग लोकांना मारण्याचा सापळा सुद्धा लावला. यज्ञात समिधा जशा जळून भस्म होतात तसे नाग लोक जन्मजयाच्या क्रोधाग्नी नाहीसे होऊ लागले. यांचा हा संघर्ष शेवटी अस्तिक ऋषींनी मिटवला. अस्तिक ऋषी दोन्ही बाजूंशी संबंधित होते. त्यांचे वडील आर्य हे होते आणि माता नागवंशी होती. माता पिता या दोघांचेही नाव जरकारू अशी होती. आर्य आणि नागवंश यांचा विवाह व्हावा एवढे ते एकमेकांच्या सहवासात आले होते. महाभारत काळात असे विवाह होतही होते. अर्जुनाचा विवाह नागकन्या उलुपिशी याच्याशी झाला. हे नाग लोक सुधारलेले होते, शूर होते, कलारसिक होते आणि त्यांचे नगररचना कौशल्यही वाखाणण्यासारखे होते. तेव्हा अशा प्रगत वंशाशी चाललेला संघर्ष अस्तिक ऋषींनी संपविला. त्यांच्यात ऐक्य निर्माण केले. शेवटी ते नागलोक आर्यात मिसळून गेले आणि कदाचित या ऐक्याप्रित्यर्थ हा सण नागपूजा म्हणून आर्याच्या सणात
घेतलाच गेला असावा असे सांगितले जाते. आता आपण बघणार आहोत समुद्र मंथनाच्या नागाचे योगदान म्हणजे काय. तर नागपंचमीच्या संदर्भात एक अशी सुद्धा कथा सांगितली जाते की जेव्हा समुद्र मंथन झाले त्यावेळी वासुकी नागाचा उपयोग दोरीसारखा करण्यात आला होता. देवतांनी वासुकी नागाची शेपटी धरली तर राक्षसांनी त्याचे तोंड धरले. मंथनाच्या वेळी पहिले विष बाहेर पडले जे भगवान शिवाने ते हलाल प्राशन करून संपूर्ण जगाचे रक्षण केले आणि त्याच्यानंतर बाहेर आलेले अमृत देवांनी घेतले. श्रावण शुल्क पंचमी तिथीला ही घटना घडली. समुद्र मंथनात सापांचे मोठे योगदान होते. ते लक्षात ठेवण्यासाठी नागपंचमी सण म्हणून साजरा होऊ लागला असेही सांगितले जाते. तर शेतकऱ्याच्या मुलीने नागाची पूजा. नागपंचमीला शेतकऱ्याची कथा आवर्जून सांगितली जाते. ही कथा अशी मणिपूर नावाचे एक गाव होते. तिथे एक शेतकरी राहत होता. एक दिवस तो आपले शेत नांगरत होता. शेतात एक वारुळ होते. नांगरता नांगरता नांगराचा फाळ त्या वारुळावर फिरला. वारुळ उद्ध्वस्त झाले आणि त्या वारुळात नागिनीची पिल्ले होती. ती सुद्धा मारली गेली. नागिन बाहेर गेली होती. येऊन पाहिते तर तो मुले मेलेली होती. काय झाले तिला काहीच कळेना. ती संतापली, चिडली आणि तिने शेतकऱ्याच्या साऱ्या कुटुंबाला दंश केला. सगळ्यांचा मृत्यू झाला. शेतकऱ्याची एक मुलगी सासरी गेली होती. नागिन हे समजले की त्या मुलीच्या घरी निघाली. तिच्या घरी पोहोचली पण आतले दृश्य पाहून ती दारातच थबकली. ती मुलगी पाटावर नागाचे चित्र काढून त्याची पूजा करत होती. पूजा झाली. तिने दुधाचा नैवेद्य दाखवला, नागाला नमस्कार केला आणि हात जोडून सुखी ठेव अशी प्रार्थना केली. ते पाहून नागिनीचे समाधान झाले आणि तिचा रागसुद्धा शांत झाला. शेतकऱ्याच्या मुलीवर ती प्रसन्न झाली. तिच्या कुटुंबियांना तिने पुन्हा जिवंत केले. तो दिवस होता श्रावण शुद्ध पंचमीचा. तेव्हापासून श्रावण शुद्ध पंचमीला नागाची पूजा करण्याची प्रथा पडली आणि तीच प्रथा म्हणजे आपण नागपंचमी म्हणून साजरी करतो. तर मित्रांनो, नागपंचमीची कथा तुमच्या लहान मुलांना सुद्धा सांगा. आपल्या घरोघरी नागपंचमी जेव्हा येते तेव्हा लहान मुलंसुद्धा पूजा करतात, पण त्यांना माहिती नसते की नागपंचमीची पूजा का करतात. तर त्यांना ही सोपी शेतकऱ्याची कथा तुम्ही ऐकवा. तर नागपंचमीच्या दिवशी मित्रांनो तुम्ही